टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंब्रा रेल्वे स्थानकात आज सकाळी जो काही अपघात झाला त्यानंतर रेल्वे ट्रॅकवरती जे मृत पडलेले होते, शरीरं होती, ती सगळ्यात पहिल्यांदा बाजूला काढणं अत्यंत महत्त्वाचं होतं। शिवाय जखमींना सुद्धा मदत करणं महत्त्वाचं होतं। त्यामुळे रेल्वे पोलीस आणि त्याचबरोबर होमगार्डचे काही जवान या मदतीच्या कार्यामध्ये उतरलेले होते। रेल्वे ट्रॅकवरून काही मृतदेह जे आहेत त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवरती घेतलेले होते। शिवाय काही जखमींना सुद्धा तातडीने रुग्णालयामध्ये जेव्हा पोहोचवण्याची धावपळ सुरू होती तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही इथे किती वाजता आलेले होते आणि घटना किती वाजता झालेली होती आणि तेव्हा तुम्ही काय पाहिलेलं होतं किंवा या घटनेची माहिती तुम्हाला कशी मिळालेली होती? ओके, 8:41ची डोंबिवलीहून ट्रेन निघाली। तर आमची ड्युटी आहे हुड्डा पार्कला, मुंब्राला ईदच्यासाठी। तर आम्ही स्लो ट्रेनने आलो, आम्ही त्या साईडला उतरलो। तर फास्ट ट्रेनच्या साईडला तर आम्ही बघतो की लेफ्ट साईडला बरेच लोक असे ट्रॅकमध्ये पडलेत। तर असं बघतो की पब्लिक उतरत नाहीत की जेणेकरून आम्ही त्यांना हेल्प करू, पण पब्लिक एवढी आहेत ना, ते व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते। तर मी न विचार करता आम्ही ड्युटी जाऊ बोललो, पण आधी उतरू, यांना हेल्प करूया जेणेकरून ज्यांचा श्वास चालू आपण त्यांना वाचवू तरी शकू। मग आम्ही उतरलो की एक लेडीज पण होती, तिची थोडं हालचाल होत होती। मग आधी आम्ही तिला उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं। मग आता ती आहे, ती जिवंत, म्हणजे तिची काय जीवितहानी झाली नाही तिची। मग असे बरेच लोक आम्ही लाईनीत बघत होतो की 6 ते 7 जणं पडलेत। तर आम्ही एक एक करून त्यांना प्लॅटफॉर्मवरती आणलं। मी लोकांना फक्त एकच सांगणार आहे की काही अशी घटना झाली किंवा ॲक्सिडेंट झाला, कोणत्या व्यक्तीला आपली मदत पाहिजे तर व्हिडिओ न काढता आपण त्यांना हेल्प करू जेणेकरून त्यांचा जीव तरी वाचेल। त्यासाठी मी एवढं सांगेल की सगळ्यांनी जेवढं होईल तेवढी मदत करा, व्हिडिओच्या चक्करमध्ये पडू नका, फक्त एवढं सांगेल मी। जेव्हा तुम्ही ट्रॅकवरती उतरले तेव्हा रेल्वे पोलीस ते होते का? जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर काढत होते तेव्हा रेल्वे पोलिसांची काही मदत होत होती का, ते जे मृतदेह ट्रॅकवरती पडलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी? हो, इथे एक MSFचा जवान होता आणि एक आपल्या RPFच्या मॅडम होत्या एक। मग आम्ही त्यांना सांगितलं की उतरा, सिनियर असतील त्यांचं आपण नंतर बघू, पहिलं आपण यांना वाचवणं गरजेचं आहे। मग त्यांना आम्ही बोलवलं, हा माझा मित्र सचिन पाटील, हा पण खाली उतरला। आम्ही पहिले जेवढे होतील ज्यांची हालचाल होते त्यांना उचलून आम्ही प्लॅटफॉर्मवर आणलं आणि एक एक करून आम्ही सगळ्या बॉड्या उचलायला लागलो। आम्ही 5 ते 6 बॉडी उचलल्या, बाकी काय नाही। जे आता लेडीज पण वाचलेली आहे आणि बरेच 4 ते 5 जणं याच्यामध्ये गेले। तुम्ही सगळे होमगार्डमध्ये आहात। डोंबिवलीवरून जेव्हा तुम्ही आलात आणि इथं या प्लॅटफॉर्मवर जेव्हा दृश्य जेव्हा तुम्ही बघितली, काय नेमकी स्थिती होती? लोक घाबरलेले होते, प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी होती, पण ट्रॅकवरती कोणी उतरून त्या लोकांना मदत करत नव्हतं। त्यावेळेला किती जण तुम्ही ट्रॅकवरती उतरलेले होते आणि कसं बाहेर काढलं सगळ्यांना? आम्ही स्लो ट्रेनने आलो तर बघतो तर पूर्ण भीड होती, पूर्ण असं प्लॅटफॉर्मवरती गर्दी करून ठेवलेली लोकांनी आणि फक्त वरडत होते की गाडी येते करून। म्हणजे कसं फास्ट ट्रेन याच ट्रॅकवरून एक्सप्रेस पण जाते आणि फास्ट लोकल पण जाते, पण लोक विचार करतात की आम्ही उतरलो तर फास्ट ट्रेन पण येईल, त्यांना काय होईल, किंवा बॉडीला आम्ही हात लावला तर त्यांच्यावरती काय केस होतील, असं लोक विचार करतात। पण आपण एखाद्या पोस्टला आहे, आमची ड्युटी दुसरीकडे असून तरी आम्ही न विचार करता आम्ही उतरलो। त्यांना पहिलं आम्ही जेवढं होईल आमची मदत त्यांना उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात, त्यांना रेस्क्यू करण्यात होतं आमचं। आज सकाळपासून तुम्ही इथे आहात, मात्र सकाळपासून एक बोललं जाते की लोकलला एक्सप्रेस मध्ये जराशी घासली आणि त्यामुळे जे काही दरवाजामध्ये उभे राहिलेली लोक होती ती खाली पडली। नेमकी सत्यस्थिती काय आहे? कारण 2 लोकल आमने-सामने म्हणजे 2 ट्रॅकवरून जाताना एकमेकांना घासल्या म्हणून हा अपघात झाल्याचं आत्ता कळतंय। नाही, एका साईडने लोकल जात होतं आणि दुसऱ्या साईडने पण लोकलच येत होती। एक्सप्रेस तर याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे। म्हणजे लोकलमुळे दुसरा अपघात झाला आणि त्यानंतर एक्सप्रेस तिथून पास झाली म्हणून एक्सप्रेसची चर्चा झाली। हो, दुसरं काय नाही, एक्सप्रेस इथून गेली नाही। एक्सप्रेस ते अपघात झाल्यानंतर 3 मिनिटांनंतर इथून एक्सप्रेस गेली होती। साधारण किती लोकांना तुम्ही ट्रॅकवरनं बाहेर काढलं, प्लॅटफॉर्मवरती ठेवलं आणि रुग्णालयामध्ये पोहोचवले? आम्ही 5 ते 6 जणांना आम्ही प्लॅटफॉर्मला उचलून ठेवलं। तुमची ड्युटी इथे नव्हती तरीसुद्धा तुम्ही प्रसंगवादान दाखवून तातडीनं मदत करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं। लोकांना काय आवाहन कराल किंवा अशा पद्धतीनं सकाळची जी काही स्थिती होती किंवा ट्रॅकवरती कोणी उतरत नव्हतं, लोकांना मदत करत नव्हतं किंवा जे काही डेड बॉडीज आहेत, मृतदेह आहेत, त्यांना कुणीही बाहेर काढण्याची हिंमत करत नव्हतं, त्यावेळेला तुम्ही दाखवलेलं प्रसंगवादान कसं होतं आणि लोकांना काय अपील करताय? माझं एकच म्हणणं आहे की आपल्या एका मदतीने कोणाचा जर प्राण वाचत असेल तर आपण ती मदत करावी हवी आणि कोणाचा जर प्राण झाला असेल तर आपण त्याला एका साईडला तर घेऊन जाऊ शकतो की याच्याने काय आपल्याला कुठलीही केस वगैरे काही होऊ शकत नाही। तर याच्या पहिले कधी पण आपण प्रयत्न केला तर आपण लोकांची मदत करणे हे खूप महत्त्वाचे आहे।
मी पाहतो की हे होमगार्डचे जवान आहेत आणि यांची ड्युटी दुसरीकडे होती, मात्र सकाळी जेव्हा हा अपघात मुंब्रा स्थानकामध्ये झाला तेव्हा ते इथे स्थानकावरती उतरून आपल्या ड्युटीच्या ठिकाणी जात होते. मात्र रेल्वे ट्रॅकवरती जेव्हा मृतदेह पडलेले त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मदत करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं आणि ट्रॅकवरती उतरून अनेक जे काही 4-5 मृतदेह आहेत ते प्लॅटफॉर्मवरती आले आणि जखमी जे होते त्यांनासुद्धा रुग्णालयामध्ये पोहोचवण्याची मदत जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकसुद्धा होताना पाहायला मिळते. कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.